माजी खासदार नवनीत राणा यांनी एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। ओवैसी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की या देशात राहायचं असेल तर संविधान मान्य केलं पाहिजे, डेमोक्रेसीवर बोललं पाहिजे। तुम्ही संसद सदस्य आहात पण संविधानाला मानत नाही, भारत माता की जय म्हणत नाही, वंदे मातरम म्हणत नाही, मग तुम्ही या देशाला काय मानता? ओवैसी यांनी अमरावतीत भाषणात 4 नाही 8 मुलं करा असे विधान केल्यानंतर अमरावतीत राणा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की डेमोक्रेसी बदलत चालली आहे, यावर ओवैसींनी बोलायला हवं। एमआयएम पक्षाची निवडणूक आयोगाने मान्यता रद्द करावी आणि ओवैसी यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवावं, जिथे जाऊन 10 नाही तर 20 मुलं जन्माला घाला। नवनीत राणा यांनी पुढे आरोप केला की ओवैसी यांच्या मनात देशविरोधी विचार आहे, ते आम्हाला माहित आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। पहिले तर ओबीसी जे अमरावतीत आले त्यांना माझा प्रश्न राहील की सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट नी डेमोग्राफीवर बोलले पाहिजे की मुंबईमध्ये 10 ते 30% कसे वाढले, किती घुसपेटले बाहेरून आले, कशा वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांचे पर्सेंटेज वाढले, 200% आसाममध्ये कशा वाढला, तेलंगणामध्ये त्यांची संख्या कशी वाढली, आपले प्रत्येक दिल्लीमध्ये कसे वाढले, त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं आणि मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्राफीवर बोलावं। आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही, आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे। तर त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न है कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही, ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे, त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी।